चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. हा व्हिडिओ फक्त लास्ट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मार्केटचा व्ह्यू आणि उद्या सेंटिमेंट काय सांगते हे पूर्ण तुम्हाला समजून जाईल. आपण बघा काल ज्या पद्धतीने मार्केटमध्ये प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीने प्रॉपर म्हणजे ज्या पद्धतीने आपण त्यामध्ये बिहेवियर सांगितलं होतं त्या पद्धतीनं 100% त्याच पद्धतीने मार्केटनं वर्किंग केलं. आपला व्ह्यू जरासा असा होता की जरासं मार्केटने गॅप अप किंवा फ्लॅट ओपनिंग करायला पाहिजे होतं, असा व्ह्यू होता. पण आपला एक व्यू परफेक्ट होता की आपल्याला कॉल साईडलाच मुवमेंट बघायचे आहे, जरा पुल साईडला अवॉइड करायचा आहे. तुम्ही जर रॅली बघितला तर आपली ही पूर्ण रॅली आपल्या प्रिडिक्शन मध्ये बसत होती. ह्याच्यावरती हे पण प्रिडिक्शन आहे तसं आहे, फक्त इथलं जर असं आपण चेंजेस केले पण ही पूर्ण रॅली आपल्या प्रिडिक्शन मध्ये बसत होती. प्लस मी बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये आपला एकच व्ह्यू होता आणि एक व्ह्यू असा होता की ह्या दोन बसून कॉल साईडला बघायला पाहिजे आणि हा बघा हाच व्ह्यू आहे. ही लाईन हेत होते आणि तुम्ही जर बघितलं तर 51,262 पासून 51,765 त्यांना हाय केली. 500 पॉईंटची रॅली फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या जोरावर आपण एवढं ऍज अ तुम्ही कमवला असाल तर एंट्री वगैरे घेतला असेल किंवा आपलं जर प्रिडिक्शन बघितला तर 100 आणि 100% तुम्ही चांगल्या पद्धतीने आज पैसा कमवला असेल. आपले प्रिडिक्शन त्या लेवलचं आहे की मार्केट पूर्ण आपल्या अनुमानानुसार आपण ज्या पद्धतीने बिहेवियर सांगितलं त्या पद्धतीनं मार्केटचं बिहेवियर तरी राहतं. ओके. आता असंच बिहेवियर आपल्याला उद्या ठेवायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने असं उद्या मार्केट पण उद्या पण इम्पॅक्ट करा आणि चांगल्या पद्धतीने वर्किंग करेल. आता बघा आपल्याला उद्या मार्केटमध्ये काय करायचं आहे. उद्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा इथं खाली जर ओपन झालं तर आपल्याला इथं कॉल साईडला एक मुवमेंट चांगली आहे. तुम्हाला 23,573 पण हे टार्गेट देईल. स्टॉप लॉस इथं हा येतोय. ह्या कॅन्डल ब्रेकआउट दिला म्हणल्यावर स्टॉप लॉस हा येतोय. ऑलमोस्ट इथं बऱ्याच वेळ सस्टेन झाले. ह्याला आपल्या भाषेत आमच्या भाषेत तरी मर्ज असं म्हटलं जाते. मर्ज म्हणजे काय हे आपण तुम्ही जर रिव्ह्यू जर आपल्या इंस्टाच्या पेजला जाऊन जर बघितला तर आपले एक एक स्टुडंट बरेच स्टुडंट आहेत की मर्ज हा भाग वापरून जास्तीत जास्त कमी नुकसान जास्त प्रॉफिट त्यांनी अचीव्ह करू शकतात. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन आणि मॅनेजमेंट ह्या सिस्टमला जर तुम्ही हात धरून वर्किंग केला तर तुमचं कधीच मोठं नुकसान होणार नाही. जे पण होणार ते चांगलं आणि मोठं प्रॉफिट होऊ शकतं. त्यानंतर बघा ह्या दरम्यान एक रेजिस्ट्रेशन झोन ऍक्ट दिसतो. ह्या झोन पासून मार्केट जरासं खाली येण्याचे चान्सेस आहेत. दुसरी गोष्ट जर सगळ्यात मोठी जर रॅली यायची म्हटलं की 23,745 वरतीच ही रॅली आपल्याला दिसून येऊ शकते. त्यानंतर आता बँक निफ्टीमध्ये बघूया की बँक निफ्टी कसं बिहेव्हिअर करू शकते. बँक निफ्टी आला आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने बँक निफ्टी आपलं टार्गेट तर अचीव्ह करून दिलेलं आहे. आता त्या सेंटेन्सनुसार मार्केट 51,833 वरती येईल तर 52,800 पण जाण्याचे चान्सेस आहेत. या ट्रेडला थोडंसं आपण रिस्की म्हणू शकतो. या जर तुम्ही बसला तर इथे कमी लॉटने इथं ट्रेडिंग करा. डाऊन यायचं म्हटलं तर डाऊन येण्याचे पण चान्सेस जरासं उद्या असू शकतात. पण मार्केटमध्ये उद्या आपल्याला माझ्या हिशोबाने गॅप अपच ओपन होईल. डाऊन येण्याचे चान्सेस तेव्हा एवढे दिसणार नाही जर गॅप ओपन झालं तर. गॅप ओपन झालं तर याच्यावरचं जे टार्गेट येईल ते मी तुम्हाला ॲज मेन्शन करून सांगेन. आता जर तुम्ही बघितलं आता पण एक छोटा पॅटर्न दिसून येतोय आणि ह्या पॅटर्नच्या हिशोबानं ह्याचे जे टार्गेट असेल ते आपल्या सकाळी प्रिडिक्शनवर तुम्हाला येऊन जाईल. ऑलमोस्ट याचं टार्गेट बघा समथिंग आता तुम्हाला काढून सांगतो. ज्या दरम्यान याचं टार्गेट कसं येऊ शकतं. ओके. बँक निफ्टी आता बघा ह्या झोनच्या वरती ब्रेकआउट दिले की तुम्हाला टार्गेट इथं तरी येण्याचे चान्सेस म्हणजे 52,872 ही लेवल आपल्याला लवकर म्हणजे ह्या वीक मध्ये पण दिसू येऊ शकते. हे आता आपण कसं काढलं आणि हे टार्गेट मी तुम्हाला कसं सांगितलं हे आपल्याकडून जो व्यक्ती शिकला त्याला ते कल्पना आहेत. पण जो व्यक्ती शिकला ना त्याने आपल्या दर मंथली बॅचेस असतात त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन या सगळ्या गोष्टी शिकू शकता. आपले जे इन्स्टिट्यूट आहे भारतातले एकमेव असे इन्स्टिट्यूट आहे की त्या व्यक्तीने ज्यांना ज्यांना बिल्ड केला चांगल्या पद्धतीने एखादा व्यक्ती किंवा एखादा स्टुडंट चांगलं प्रॉफिट जनरेट करून देतोय. आपलं तुम्ही व्ह्यू पण बघत असाल किंवा आपल्याला अवॉर्ड पण त्या पद्धतीने मिळाले आणि अवॉर्ड मिळायचं रिझन तुम्हाला माहित असेल जर एखादी कृती जर चांगली असेल तरच त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला अवॉर्ड दिला जातो. तसं आपल्या इन्स्टिट्यूटची आजपर्यंतची कृती किंवा एखाद्या व्यक्तीला बिल्ड करण्याची जी सिस्टम आहे ती पूर्णपणे युनिक आहे. त्यामुळे आपल्या सिस्टमला आतापर्यंत अवॉर्ड पण मिळाला आणि तुम्ही या सिस्टमला जर जॉईन करणार असाल तरी बिंदास जॉईन करू शकता. आपले लिंक बायोमध्ये पण आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला तिथे मिळून जाईल. ओके ठीक आहे. त्यानंतर आपण फिन निफ्टीमध्ये बघूया की फिन निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं. फिन निफ्टीमध्ये बघितलं तर इथं पण एक छोटा पॅटर्न झाला आणि फिन निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट म्हणलं तर 23,539 म्हणजे आता उद्या साईडला आपल्याला एक जॅकपॉट ट्रेड असं म्हटलं तरी पण काय हरकत नाही. उद्या जर 23,155 जर क्रॉस केलं डोळे झाकायचं आणि कोणसाईड राहिलेलं तयार राहायचं. त्याचं एवढं तुम्हाला मी सांगू शकतोय आणि हे तुम्हाला कमेंटमेंट उद्या लक्षात येऊन जाईल. 23,155च्या वरती एक ग्रीन अशा होतील की बघता बघता तुम्हाला 23,529 कसं आलं कळणार नाही आणि त्यात जर बाय द प्रॉब्लेम जर 0 ट्रेड जर मिळाला तर 10 रुपयाचा पण ट्रेड 150, 200 आणि 300 ला पण जाऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या टक्केवारीनुसार एक प्लॅन ठेवून त्याच्या हिशोबाने कॅप्चर करून तिथून बाहेर पडा. जास्त पैशाची हाव करायचं नाही. तुम्ही जर जास्त पैशाची जर हाव केला किंवा यात मोह जर वाढला तुमचा
तर बाय द फॉल तुम्ही ट्रेडिंगमध्ये कधीही टिकून टिकून राहू शकत नाही. ओके. आणि अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि लवकरच आपण इन्स्टावर एक वेब सिरीज सुरू करतोय, म्हणजे ॲज अ ऑप्शन ट्रेडिंग किंवा हे जे स्टॉक मार्केट आहे, ही बेसिक टू ॲडव्हान्स आपण रील टाकायचा प्लॅन करतोय. आणि ह्याची पण तुम्हाला लिंक आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये मिळून जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल. लवकरात लवकर आपल्या इन्स्टाच्या पेजला जॉईन करा. थँक्यू.